पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त अनेक जागतिक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या। पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी म्हटलंय की भारतानं द्विपक्षीय मुद्द्यांवर तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीला नकार दिलाय। नेपाळमध्ये जनरल झेड निषेध पीडितांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय शोक आणि सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनशी अनेक महिन्यांच्या वाटाघाटीनंतर टिकटॉकला अमेरिकेत काम सुरू ठेवण्याची परवानगी देणारा करार जाहीर केलाय। रशियासोबतच्या दीर्घकालीन संरक्षण संबंधांचा एक भाग म्हणून भारतानं रशियातील निझनी नोवगोरोड येथे झापड 2025 लष्करी सरावात लष्कर, हवाई दल आणि नौदलातील 65 भारतीय सशस्त्र दलाच्या जवानांच्या तुकडीनं या सरावात भाग घेतलाय। हॉलिवूड अभिनेता दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड यांचं वयाच्या 89व्या वर्षी पश्चिम अमेरिकेतील उटाह येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झालंय। खलिस्तानी संघटना शिक्स फॉर जस्टिस या संघटनेनं कॅनडाच्या व्हँकुव्हर येथील भारतीय वाणिज्य दूतावासाला 18 सप्टेंबर रोजी घेराव घालण्याची धमकी दिली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूर या कारवाईत उद्ध्वस्त झालेल्या लष्कर-ए-तोयबाच्या मुख्यालयाची बांधणी पुन्हा करण्याची तयारी पाकिस्तान करतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील धार येथून देशव्यापी स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान आणि 8व्या राष्ट्रीय पोषण महा कॅम्पिंगचा शुभारंभ केलाय। जम्मू आणि काश्मीरमध्ये खराब हवामान आणि मार्गावर वारंवार होणाऱ्या भूस्खलनामुळे सलग 22 दिवस थांबलेल्या वैष्णोदेवी यात्रा आजपासून पुन्हा सुरू झाली आहे।